नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी चौखेड येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ मातंग समाजातील विविध संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या दलित अत्याचार विरोधी मातंग कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर निषेध धरणे आंदोलन केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मातंग समाज सहभागी झाला होता. राज्यातील दलित मातंगांवर सातत्याने होत असलेले हल्ले, त्यात चौखेड येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींची अद्यापही न झालेली अटक, या सर्वांचा सरकारला जाब विचारण्याकरिता मातंग समाजाने रस्त्यावर उतरत मुंबईच्या आझाद मैदानावर निषेध धरणे आंदोलन केले. मातंग समाजातील विविध संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या दलित अत्याचार विरोधी मातंग कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाद्वारे सरकारला जाब विचारित समितीचे अध्यक्ष मुकुंद वायदंडे यांनी या हत्याकांडातील आरोपींना ताबडतोब अटक करून त्यांना कठोर शासन करावे, त्याचबरोबर शस्त्र परवाने द्यावे आणि अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. आज या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजातील विविध संघटना एकत्र येऊन आम्ही दलित अत्याचार विरोधी मातंग कृती समितीची स्थापना करण्यात आली होती आणि त्या समितीचा मी अध्यक्ष आणि निमंत्रक आहे मुकुंद वायदंडे. आज आम्ही या ठिकाणी जे जवखेड खालसा या ठिकाणी पाथर्डी जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी येथे जे हत्याकांड झालं आहे जाधव कुटुंबियांचं, त्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निषेध धरणे आंदोलन करीत आहोत. आमची मागणी आहे या ठिकाणी की राज्यामध्ये दलितांचं आणि मातंगावर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. कोंबड्या बकऱ्यासारखे त्यांना कापलं जात आहे आणि यासाठी शासन काही करत नाही. शासन निष्क्रिय आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब पावलं उचलून या हत्याकांडातील आरोपींना अटक करायची आहे आणि ह्या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शासन व्हावं, यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मातंग कृती समितीच्या वतीने मागणी करीत आहोत. त्याचप्रमाणे राज्यभर जे काही दलितांचा हत्याकांड होत आहे आणि त्यांच्या हल्ले होत आहेत, त्या संदर्भात आमची अशी मागणी आहे की दलितांना स्वतःच्या संरक्षणासाठी शासनाचे परवाने देण्यात यावे, जेणेकरून जर उद्या असं बरं वाईट काय होणार असेल त्यावेळेला आम्ही आमचं संरक्षण करता येईल, कारण पोलीस आमचं संरक्षण करू शकत नाहीत हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमची अशीही मागणी आहे की राज्यामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आहे. राज्यभरात दलित आणि मातंगावर जे अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराच्या संदर्भात जर पोलीस स्टेशनमध्ये कुठे तक्रार केली, कंप्लेंट केली तर त्याच्यावर तात्पुरती थातूरमातूर कारवाई केली जाते. अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी सुरुवातीला तर घेतच नाहीत. तक्रारी घेतल्यानंतर आरोपीला ताबडतोब जामीन दिला जातो. आमची अशी मागणी आहे आरोपींना जामीन दिला जाऊ नये आणि अॅट्रॉसिटी ॲक्टची एकदम कडक आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी ही आमची भूमिका आहे आणि आम्ही शासनाकडे मांडलेली आहे. आपल्या मागण्यांकरिता शांतता मार्गाने करण्यात आलेल्या निषेध धरणे आंदोलनाची योग्य ती दखल शासनाने घ्यावी, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल, तसेच त्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची असेल असाही इशारा यावेळी वायदंडे यांनी सरकारला दिलाय. आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट मागितलेली आहे. त्यांची आणि सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे साहेब यांची देखील आम्ही भेट मागितलेली आहे. लवकरच आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आमचं जे निवेदन आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत ते आम्ही त्यांच्या पुढे देणार आहोत, त्यांना सांगणार आहोत आणि यापुढे आमच्या मागण्यावर तातडीने विचार करण्यात यावा. आरोपींना या हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. जर असं झालं नाही तर आम्हाला परत एकदा मैदानात उतरावं लागेल
आणि त्यावेळेचा निषेध धरणे वगैरे असा कार्यक्रम नसून मोर्चा असेल आणि त्याची जे काही प्रचंड मोर्चा निघेल त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील याची शासनानं दखल घ्यावी. कॅमेरामॅन किशोरसह माधुरी नाईक, जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाखी चषी रोड, कोपंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 641312116 किंवा 9322870153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.